दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील माऊलीधाम फरशीवाले बाबा येथे सालाबादाप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभाव आणि उत्साहात साजरा करण्यात आला। या उत्सवानिमित्त परिसरातील तसेच दूरदूरून आलेल्या भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरुदर्शन आणि आशीर्वाद घेतला। गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। भजन, कीर्तन, गुरुपूजन तसेच आध्यात्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला। यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते। हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी माऊलीधाम संस्थांचे पदाधिकारी, सेवेकरी आणि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले। संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर। गुरुपौर्णिमेनिमित्ताने हा वार्षिक म्हणजे गेले जवळजवळ इथे 30 वर्षापासून हा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होत असतो आणि या गुरुपौर्णिमेला जेवढा भक्त परिवार आहे जवळजवळ पूर्ण भारतातून इथे आलेले असतात। आपण बाहेर बघू शकता, पूर्ण भारतभरातून आलेले इथं भाविक भक्त आहेत। हे सर्व शिष्य आहेत असे नाहीत, सर्व भक्त परिवार असतो आणि तो आमच्या दर्शनासाठी आणि ह्या माऊलीधामच्या कृपा किंवा आशीर्वाद घेण्यासाठी इथे हर वर्षी अत्युत्साहाने इथे येतात। इथे महाप्रसाद, अग्निहवन, नामस्मरण अशा प्रकारचे पूर्ण 3 दिवसभर कार्यक्रम केला जातो। गुरुपौर्णिमेनिमित्त दरवर्षी आम्ही फरशीवाले बाबांच्या आश्रमामध्ये एकत्र येत असतो आणि गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम करत असतो। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अशी आपली संस्कृती आहे आणि यानिमित्त आम्ही फरशीवाले बाबांना मानणारे सर्व भक्तगण गुरुपौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी येत असतो आणि इथल्या या मंदिरामध्ये आमचा हा कार्यक्रम नेहमी संपन्न होत असतो। आजसुद्धा त्याप्रमाणे आम्ही सर्वजण आलेलो आहोत आणि या ठिकाणी पप्पा थोडेसे आजारी आहेत, त्यांच्या हाताला थोडा त्रास आहे, पण तरीही ते या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शनही केलं आहे आणि कार्यक्रम फार छान झाला आहे। आपल्या सर्वांना मी गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा देतो।